देशमुख संतोष नारायणराव, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक दारूर आत्मा इथे कार्यरत आहे। आज आपण नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान अंतर्गत जो स्थापित बळीराजा शेतकरी बचत गट शिंगणवाडी इथे आलेलो। मागील 1 वर्षापासून हा गट नैसर्गिक शेतीमध्ये कार्यरत आहे आणि आज खरीप हंगाम 2026ची पूर्वतयारी म्हणून आपण आज इथे एक नैसर्गिक शेतीशाळेचा पहिला वर्ग घेतलेला आहे। या वर्गामध्ये आपण खरीप हंगामपूर्व जी कामं करायची आहेत नैसर्गिक शेतीमध्ये त्याचा थोडा अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्येच एक उदाहरण म्हणून आपण एक गोकृपा अमृतचं एक डेमो घेणार आहेत। तर त्याबद्दल सविस्तर गटातले मेंबर रवी वाशिंबे आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत। आता रवी बोलते बोला। मी रवी वाशिंबे शिंगणवाडी येथून बोलत आहे। आमचा शेतकऱ्यांचा 125 मेंबरचा एक गट आहे आणि आम्ही मागील आठवड्यामध्ये संभाजीनगर येथे एक मीटिंगसाठी गेलो। त्यावेळेस सुतार सरांनी आम्हाला एक गोकृपा अमृत 1 लिटर दिलेलं आहे। त्यापासून आम्ही इथं 200 लिटर बनवत आहोत आणि हे 200 लिटर नंतर आमच्या 125 मेंबरला आम्ही देणार आहोत आणि ते पण याच्यापासूनच 200 लिटर बनवून ते खरीप हंगामामध्ये म्हणजे वापर करणार आहेत। तर ती बनविण्याची प्रक्रिया अशी आहे, याच्यामध्ये आम्ही 200 लिटर पाणी घेतलेलं असून त्यामध्ये गावरान गाईचं ताक 2 लिटर आणि 2 किलो गूळ घेऊन त्याच्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृत वापरून हे बनविणार आहोत आणि ह्याच्यानंतर पूर्ण 125 मेंबरला इथून 1 लिटर देण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते पण 200 लिटर बनविणार आहे। आणि हा जे आहे ती आज 1 मे महाराष्ट्र दिनी आम्ही हे संकल्प घ्यायला लागलेलो आहे। धन्यवाद। गुड।